संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा हा देवस्थान धाकटी पंढरी ताकई यांच्या वतीने श्री विठ्ठल माध्यमिक बालसंस्कार शिबिराचे दिनांक 25/5/2026 रोजी धाकटी पंढरी विठ्ठल रखुमाई मंदिर ताकई सासगाव येथे घेण्यात आलं। या शिबिरात करता 50 लहान बालकांनी सहभाग घेत श्री विठ्ठल देवस्थानचे धाकटी पंढरी ताकई सासगाव येथे अध्यक्ष अनंत पाटील व किशोर बैलमारे व शिवाजी महाडिक तसेच यांच्या संकल्पनेतून आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। खालापूर तालुक्यातून लहान बालकांना या शिबिराकरिता त्यांच्या आईवडिलांनी शिक्षण घेण्याकरिता पाठवले। हा शिक्षण शिबिर घेण्याचे उद्देश घरी मोबाईलपेक्षा संस्कारबोध अशा अनेक शिक्षण या शिबिरात 10 दिवस लहान बालकांना देण्यात आले। हे अद्भुत शिक्षण मार्गदर्शक गजानन चंद महाराज यांच्या माध्यमातून व तसेच अखेर अनेक शिक्षण या शिबिरात 10 दिवस लहान बालकांना देण्यात आले व अखेर 4/5/2026 या शिबिराची सांगता करण्यात आली। किशोर महाराज बैलमारे व शिवाजी महाराज महाडिक गजानन महाराज चंद शिबिर मार्गदर्शक म्हणून काम पाहिले। या शिबिराकरिता धाकटी पंढरी देवस्थान ताकईचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी लक्ष देत लहान बालसंस्कार कर्त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले व या शिबिर कर्त्याचे खालापूरमध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यात कौतुक होत आहे। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने। बाल संस्कार शिबिर घेण्यासाठी अनेक दिवसाचा प्रयत्न होते, परंतु ते गेल्या वर्षी घेण्याचा प्लॅनिंग असताना सुद्धा ते कॅन्सल झालं, म्हणजे काही कारणांनी झालं असेल। परंतु यावर्षी आम्ही ते कुणाला न प्रचार करता अचानकपणे डिक्लेअर केलं की रात्रीच पोस्टर लावले आणि तो बाल शिबिर उद्या चालू करायचा। आणि त्या दृष्टीने आम्ही अगोदर
इथून आळंदीहून महाराज आणण्याचं प्लॅनिंग माझं चालू होतं. ते 2 महाराज येणार होते, परंतु ते काय म्हणाले की मी आलो तरी चालेल. पण त्याच्यानंतर मग किशोर महाराज शास्त्री आणि महाडिक महाराज यांच्याबरोबर मी संवाद केल्यानंतर त्यांनी सांगितलं वा आम्ही तुम्हाला सहकार्य करू, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये असा विषय झाला पाहिजे की हा बाल संस्कार शिबिर व्हायला पाहिजे असं त्यांच्या बऱ्याच दिवसाची मनात इच्छा होती. परंतु त्याला सपोर्ट, त्यांना सहकार्य होत नव्हतं. म्हणून या धाकट्या पंढरीमध्ये हा कुठल्या परिस्थितीत हे झालं पाहिजे, शिबिर झालं पाहिजे. आणि ह्याच्या पुढे आता आम्ही शिबिर चालू केलं तर मला प्रश्न पडला होता की 5-10 पोरं येतात का की काय होतात. तर त्यानंतर त्या लोकांनी सांगितलं मला तर त्याची फिकीर करू नका, आपण मुलं जमू. पहिल्याच दिवशी आम्हाला 50 मुलं झाली. आणि तोच मला प्रश्न वाटला की झाला हा प्रश्न, आपण 50 पोरं आले म्हणजे आपलं काहीतरी सक्सेस झाल्यासारखं वाटतंय. आणि ह्या लोकांनी चांगल्या पद्धतीत सहकार्य केल्यामुळे त्या महाराज आलेल्या आळंदीच्या महाराजांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मुलांचा संस्कार शिकवले पण, त्यांच्याबरोबर ते थांबले पण आणि रात्रभर त्यांच्याबरोबर झोपले पण. ह्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या माणसाने आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याबद्दल त्याचा पहिला आभारी होतो आम्ही. कारण त्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं की मी 10 दिवस राहीन. आता उद्या अशा अंगारकी असल्या कारणाने उद्या आम्हाला समाप्ती करायची होती, परंतु अंगारकी असले, चतुर्थी उपासच असल्या कारणाने कोण जेवणार नाही. आणि म्हणून आम्ही तो उद्या एक रात्रीच्या अगोदर म्हणजे आज करून घेतलं. आणि त्या दृष्टीने हा संस्कार चालू करण्याचा उद्देश असा आहे की भविष्यात या धाकट्या पंढरीमध्ये गुरुकुल चालू झाला पाहिजे. आणि गुरुकुल चालू झाल्यानंतर इथं विद्यार्थी तयार होतील. बाल संस्कार शिबिरमध्ये आपल्या धर्माची, आपल्या आई वडिलांची कशी किंमत राहील, तर मुलांना कशा पद्धतीने वळण लागेल. कारण मोबाईल घेऊन मुलं बरीचशी आई रडायला लागली की मुलाकडे मोबाईल देते आणि तो गप करते. तो प्रकार न होता कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि ह्यासाठी हा बाल संस्कार शिबिर घेण्याचा उद्देश आणि त्याच्याबरोबर आपल्याला गुरुकुल चालू करण्याचा उद्देश हा महत्वाचा आहे. ह्या धाकट्या मंडळीमधून जो गुरुकुल होईल आणि त्यातून जे विद्यार्थी तयार होतील ते खऱ्या अर्थी धाकट्या मंडळीचे असतील असं एक तत्व राहील. आणि ह्यासाठी आमचे हे माझे स्वतःचे प्रयत्न आहेत. आपण ह्या मंदिरामध्ये उभा आहात, त्या मंदिरातला सर्व 2 वर्षात जो कायापालट झालेला आहे तो मी स्वतः लक्ष देऊन करून घेतलेला आहे. ह्या पद्धतीत हा विषय आहे. आणि इथं धाकट्या मंडळीला सहसा उत्पन्न काहीच नाही.